आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओमध्ये। रेशनिंग कार्ड धारकाला दर 5 वर्षांनी केवायसी अनिवार्य। नव्या नियमानुसार प्रत्येक रेशन कार्ड धारकाला दर 5 वर्षांनी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। जर ई-केवायसी पूर्ण केली नाही तर संबंधित लाभार्थ्याला मोफत रेशन मिळणे बंद होऊ शकते आणि रेशन कार्डवरील नामही हटवले जाऊ शकते। गावनिहाय स्वयंचलित हवामान केंद्रातून आता पावसाचे अपडेट। महावेदसह विंड्स कंपनीने अहिल्यानगर जिल्ह्यात 1327 गावांत जागा केली निश्चित। तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाण्याचा वेग आणि दिशा अचूकपणे कळणार। गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, सालेकसा तालुक्यातील 101 गावांना मिळणार वनजमिनीचे अधिकार, प्रशासनाची मंजुरी। वन अधिकार अधिनियम 2006 हा आदिवासी आणि इतर पारंपरिक वनवासी लोकांचे जंगलांवरील ऐतिहासिक हक्क मान्य करून त्यांच्या उपजीविकेसाठी आणि संरक्षणासाठी त्यांना जंगलांवर कायदेशीर अधिकार देणारा कायदा आहे। हा कायदा वनवासी समुदायांना जंगलातील जमीन, वनोत्पादने आणि इतर नैसर्गिक संसाधनांवर वैयक्तिक आणि सामुदायिक हक्क देतो। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला अखेर मुदतवाढ, रखडलेली कामे करण्यास मिळणार आता संधी। सौर कृषी पंप योजनेचे अर्ज प्रलंबित, पीएम कुसुम आघाडीवर, गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कंत्राटदारांकडून पिळवणूक। रस्त्यांवरील वाहतुकी कोंडीत वाढ, नवीन वाहनांमध्ये दुचाकींची संख्या 22.92 लाख, वाहन नोंदणीत मुंबईला मागे टाकत पुणे अव्वल। कांदा बाजारभावात मोठी घसरण, लासलगाव बाजार समितीत दर 15 दिवसात 1000 रुपयांनी दर आले खाली। लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये वाढले चिंतेचे वातावरण, लाल कांदा उत्पादक सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल दर। पूर्वहंगामी कापूस ठरला तोट्याचा, उत्पादकांच्या हाती काही शिल्लक राहीना, एकरी केवळ 3 ते 3.5 क्विंटल पिकाचे उत्पादन। गोंदिया जिल्ह्यात 419 कोटी रुपयांचे चुकारे थकले, रब्बी हंगाम अडचणीत, उधार उसनवारी करून गरज भागविण्याची वेळ, 2 महिन्यांपासून निधी मिळेना। राज्यभरात 2000 मराठी शाळा अडचणीत, पटसंख्या अभावित, 620 शाळांवर बंदची कुन्हाड, 25,000 शिक्षक अतिरिक्त। विदर्भातील सिंचन तुटीला ब्रेक, अमरावती, वाशिमचा तूटमुक्त जिल्ह्यात समावेश, पाटबंधारे विभागाचा दावा। विदर्भात सर्वाधिक सिंचन तूट असलेल्या जिल्ह्यांच्या यादीत अग्रस्थानी असलेले अमरावती आणि वाशिम जिल्हे आता सिंचन तूट यादीतून वगळण्यात आल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे। तब्बल 9 कोटी 39 लाखाचे धान चुकारे थकीत, देसाईगंज तालुक्यातील परिस्थिती, 957 शेतकरी आर्थिक संकटात, प्रशासनाचे दुर्लक्ष। खरेदी विक्री संस्थेच्या कुरुड, किनाळा व कोरेगाव केंद्रावर हमी भावाने 7 डिसेंबरपासून धान विक्री केलेल्या 957 शेतकऱ्यांचे 9 कोटी 39 लाखांपेक्षा अधिक रकमेचे चुकारे अजूनपर्यंत जमा झालेले नाही। कृषी यंत्रे, अवजारांचे अनुदान मिळणार कधी? अनुदानापासून वंचित जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतीक्षा। फळबाग अनुदानासाठी 25,000ची लाच मागितली, कृषी सहाय्यकावर गुन्हा, अक्कलकोटमध्ये सापळा लावून अँटी करप्शनची कारवाई। प्रथमच दर तेजीत, पण शेतकऱ्यांकडचे सोयाबीन संपले, दर पोचले 4900 रुपयांवर, शेतकऱ्यांची वेदना मात्र कायम। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जानेवारी महिन्याच्या पहिल्याच कांद्याची विक्रमी आवक, शेतकरी मात्र चिंतेत, बाजार समितीत 693 ट्रक कांदा दाखल, भाव स्थिरच, शेतकरी अडचणीत। केळीवरील चिल्लींच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले, कडाक्याच्या थंडीचा परिणाम, 5 ते 6 रुपयांनी कमी दरात खरेदी। तापमानात अचानक घट झाल्याने केळी फुल निसवण्या प्रक्रिया मंदावली असून झाडातील रसवाहिन्या आकुंचन पावत आहेत, परिणामी घडातील फण्या अपेक्षित प्रमाणात बाहेर पडत नाहीत। नंदुरबार जिल्ह्यातील 56 गावांचे पाणी नमुने दूषित, उपाययोजनांना गती, धडगाव तालुक्यात सर्वाधिक प्रमाण, पाणी नमुने तपासणीचे काम महिनाअखेर पूर्ण करणार। लसणाची फोडणी पुन्हा महागली, दर 160 रुपयांवर, घाऊक बाजारात आवक घटल्याने लसणाच्या दरात मोठी वाढ झाली आहे। किरकोळ बाजारात 1 किलो लसणाचा दर 160 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। नाफेडसाठी नोंदणीतील 70% शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी, खासगीत हमी दरापेक्षा 1000 कमी दर। वांबोरी चारी टप्पा 2चे काम ठप्प, 12 गावातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी, पाथर्डी तालुक्यातील 32 तलावात येणार पाणी, 17 वर्षांपासून योजनेसाठी पाठपुरावा। धान खरेदीचा टप्पा 20 लाख क्विंटल पार, खरेदीचे उद्दिष्ट वाढले, गोंदिया जिल्ह्यात विक्रमी खरेदीची शक्यता, 477 कोटींचे चुकारे थकल्याने शेतकरी अडचणीत। व्हॉट्सअॅपवर ई चलन आले, झटक्यात बँक खाते साफ झाले, ई चलनाच्या नावाने APK फाईल इन्स्टॉल होऊन मोबाईल करते हॅक। परिवहन विभागाकडून नागरिकांना कधीही व्हॉट्सअॅपद्वारे पेमेंट लिंक पाठवली जात नाही, त्यामुळे व्हॉट्सअॅप किंवा कोणत्याही पेमेंट लिंकवर विश्वास ठेवू नये। दुसरे म्हणजे कोणत्याही साईटवर कोणतीही माहिती पाठवू नये। कापसाचे हमीदर घसरले तर खुल्या बाजारात झाली वाढ कमी, ग्रेडवर नाराजी, 8000 रुपयांपर्यंत दर जाण्याची व्यक्त होतीये शक्यता।
माळशिरस तालुक्यात 141 शेतकऱ्यांचा 4417 क्विंटल मका खरेदी, 2400 रुपये प्रति क्विंटल दर. नोंदणीला दिली मुदतवाढ, शेतकऱ्यांमध्ये उत्साह. मेहकर तालुक्यातील दुधा कळंबेश्वर परिसरात मादी बिबट्याने पिल्लू नेले. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचे काय? परिसर हॉटस्पॉट ठरूनही वन विभाग शांत. शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर, उपाययोजना करण्याची मागणी. सांगोल्यात किमान आधारभूत किमतीवर मका खरेदी केंद्र सुरू. पहिल्याच दिवशी 110 क्विंटल मका खरेदी. महाडीबीटीतील 33 लाख शेतकऱ्यांना एका आठवड्यात कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना. शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानाच्या संधींचा लाभ घेण्याची वेळ आता जवळ आली आहे. कृषी विभागाने राज्यातील सुमारे 33 लाख शेतकऱ्यांना एका आठवड्यात आत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे. ही मुदत फक्त 7 दिवसांची असून या कालावधीत कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित अर्ज 9 जानेवारी नंतर संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप रद्द म्हणजेच ऑटो डिलीट करण्यात येणार आहेत. नाशिक शहरात 105 कोटींसाठी नाफेडच्या अधिकाऱ्यांना काढले कार्यालयाबाहेर. संतप्त 250 शेतकऱ्यांचे 7 तास आंदोलन. 5 महिन्यांपासून पेमेंट नाही. 5 महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील 2400 शेतकऱ्यांचे 105 कोटी रुपये पेमेंट अदा झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या 250 शेतकऱ्यांनी नाशिक शहरातील नाफेडच्या कार्यालयावर धडक दिली. कर्मचारी व अधिकाऱ्यांना बाहेर काढत कार्यालयास कडी ठोकली. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात बटाटा पिकाची काढणी जोमात. अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याची खंत. कामगारांसाठी खंडीभर योजना, दलालच लाभार्थी. पात्रताधारकांपर्यंत निधी पोहोचेपर्यंत 50% निधीवर मारला जातो डल्ला. योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीपैकी काही ठिकाणी तब्बल 50% रक्कम दलालांकडून घेतली जात असल्याच्या तक्रारी आहेत. नागपूर जिल्ह्यात पारा घटला. थंडीचा जोर पुन्हा वाढणार. ढगांची गर्दी हटली. नागपूर 13 अंशांवर. जालना संभाजीनगर बनणार उद्योगाचे मॅग्नेट. जालन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही. अमरावती जिल्ह्यात पोखरा 2 मध्ये 452 गावांचा समावेश. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अनुदानावर शेतीपूरक घटकांचा मिळणार लाभ. या प्रकल्पात वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपात अनुदान मिळेल. यामध्ये सूक्ष्म सिंचन, शेततळे अस्तरीकरण, विहीर पुनर्भरण, फळबाग लागवड, वृक्ष व बांबू लागवड युनिट, नाडेप व गांडूळ खत उत्पादन युनिट, भाजीपाला लागवड साहित्य, प्रमाणित बियाणे उत्पादन युनिट, पाईप व पंप संच, मत्स्यपालन, रेशीम उद्योग तसेच शेळी पालन या घटकांचा समावेश आहे. दिलासादायक. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. 12 कोटी 38 लाख रुपयांची मदत जाहीर. किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ? वर्धा जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी सरकारनं विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. 25 शेती पिकांचे 184 नवीन वाण प्रसारित. सर्व वाणे हवामान सहनशील, उच्च उत्पादन देणारी आणि कीड रोग प्रतिरोधक आहेत. नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती पद्धतींसाठीही अनुकूल. यात 122 तृणधान्ये, 6 कडधान्ये, 13 तेलबिया, 11 चारा पिके, 6 ऊस, 24 कापूस आणि ज्यूट व तंबाखूच्या प्रत्येकी 1 वाणाचा समावेश आहे. हमी भावाने 4,42,000 क्विंटलवर सोयाबीन खरेदी. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ, स्टेट मार्केटिंग फेडरेशन, कृषी पणन मंडळ, विदर्भ सहकारी पणन महासंघ या 3 नोडल एजन्सीजच्या 75 केंद्रावर 70,470 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा हार्वेस्टर यंत्राद्वारे ऊस तोडणी झाल्यामुळे हिरव्या चाऱ्याची कमतरता भासणार. ऊस तोडणी मजुरांची कमतरता असल्याने कारखान्यांनी निवडला हार्वेस्टरचा पर्याय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशीच दैनंदिन शेतकरी बातमी अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.